आम्ही सोनाचं प्रॉडक्ट पहिल्यांदा 2011 मध्ये घेतलं। त्याचं लाईफ त्यावेळेस बोलले होते ते एक 3-4 वर्ष तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण ॲक्च्युली आम्हाला ते जवळजवळ 7 ते 8 वर्ष टिकलं त्यांचं ड्रिप। मग आम्ही ते लॅटरलसाठी जे सबमेन मेन जे असतात त्या पण सोनापॉलीचे वापरलेले आहे। त्यामुळं आणि त्याचं असं आहे PVC पाईप तुमचा खराब होतो, पण सोनापॉलीचे पाईप खराब झालेले नाही। म्हणजे इव्हन 2011 पासून अजूनही ते रुटीनमध्ये PVC एवढ्या वर्षात 15 वर्षात तर खराब होऊन गेले असते। PVCचे 3 सेट कमीत कमी आमचे होऊन गेले असते, पण आमचे त्याच लॅटर म्हणजे त्याच सबमेनच्या पाईपवर आमचं अजूनही चालू आहे। आता गव्हर्नमेंटचं कसं आहे सबसिडी देताना ते 7 वर्षानंतर परत आपलं फ्रेश प्रकरण होऊ शकतं आणि यांचं ड्रिप ॲक्च्युली 7 वर्ष टिकले। का आपल्याला असं वाटलं नव्हतं एवढे पिकं निघतील, पण 7 पिकं म्हणजे खूपच झाले ते 7 पिकं म्हणजे 7 वर्ष। आणि आम्ही कांद्याला पण वापरायचो, ऊसाला पण वापरायचो। नंतर आम्ही ड्रॅगन फ्रूटचा बाग लावला आणि मग बागेला आम्ही पूर्ण सोनापॉलीचं ड्रिप केलं आणि बागेला चांगलं रिझल्ट आहे। शेतात सोना म्हणजे आयुष्याचं सोनं।